तर मित्रांनो आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक बिग फाईट असणार आहे खऱ्या अर्थानं. मयूर शिंदे वर्सेस सागर ही जोडगोळी. चेंडू हवेमध्ये उंच गेला, चेंडू झेल टिपला जाणार का? परंतु लकी आहे सागर असं म्हणेल, कारण थोडासा इनसाइड गेला. पंच सांगताय डी झोन मध्ये चेंडू जातोय. एका धाबेनी श्री गणेशा निपाणी 11 संघाचा पाहायला मिळतोय. आता तू नाव माहिती नाही नीता आला आता कसं नाव मग बघ विचार पटकन. इथे मात्र मयूर शिंदे खऱ्या अर्थानं KSK प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची वर्णी लागलेली आहे. स्ट्राईक केलेला असणारा खेळाडू, आयकॉन खेळाडू आहे सागर आणि अक्षय ही सलामीची जोडी. इथे इनसाइड आउट. काय लाजवाब फटका. पंचच्या दिशेने चेंडू जातोय, परंतु थोडासा अडथळा नक्कीच म्हणेन आउटफील्ड मध्ये. त्याचा फायदा मात्र इथे नक्कीच कुरुशी संघाला होईल. जर आउटफील्ड चांगली असती तर हा चौकार निश्चित होता, परंतु 2च धाब्यांवरती समाधान मानावं लागेल सागर अँड कंपनीला. खऱ्या अर्थानं सागर बद्दल विचार केला गेला तर अतिशय बहारदार फलंदाज आहे. कित्येकदा आपण पाहिलंय त्याच्या बॅट मधून 50-50 धावांच्या इनिंग सुद्धा साकारल्यात. आज मात्र जबाबदारी घेऊन खेळताना पाहायला मिळतोय. 2 सलामीचे फलंदाज, एका बाजूला नॉस्टेकेनला अक्षय, दुसऱ्या बाजूला स्ट्राईकेनला पाहतोय आपण सागरला. तर गोलंदाजी मार्क वरती खऱ्या अर्थानं मयूर शिंदे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्टी रक्षक चुकी करताना पाहायला मिळतोय आणि त्याचा फटका मात्र बसताना पाहायला मिळतोय. तो कुरुशी संघाला अभ्यंतर धाबेची एक भर नक्कीच पडेल निपाणी संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 4 या आकड्यावरती गेलेली पाहायला मिळते. हो लेग बाईस नाही बाईस लागलं नव्हतं. मयूर शिंदे खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न. लो फुल टॉस बॅट वरती येतो अक्षयच्या. म्हणावं तसा कलेक्शन बॅट बॉलचा संपर्क झाला नाही, गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झाला नाही, परंतु एक धाव नक्कीच मिळते. ती एक धाव खूप महत्वाची, कारण सागरला स्ट्राईकिंगला आणणं खूप महत्वाचं आहे. कारण आज जो फलंदाज इनफॉर्म आहे त्याला जास्तीत जास्त चेंडू फेस करायला देणं हे खऱ्या अर्थानं क्रिकेटचं सूत्र असते मित्रांनो, आणि ते मात्र अक्षय नक्कीच जबाबदारी पार पाडतोय. पुन्हा एकदा मयूर शिंदे लॉंग रनअप आहे. जोरदार प्रहार केला गेला. तिथे मात्र मिड ऑन रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू फेकी करेल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, असफलता येते. बॅकिंग चांगली पाहायला मिळाली गणेश शिंदेच्या मार्फत. एकाच धाब्यावरती समाधान. एका धाब्यावर धावसंख्या पुढे जाईल 6 या आकड्यावरती. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सुरेख षटक हाताळतोय. मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलं जातोय फलंदाजांना. शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे. काय गाणी. हो 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 यो राईट थ्रो खतरनाक. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू पैकी छोटासा खेळाडू आहे. डायरेक्ट हिट. अक्षयची इनिंग मात्र संपवली. नाव काय? क्षितिज. खऱ्या अंतरानं सुरेख चेंडूपैकी पाहायला मिळाला. असा डायरेक्ट हिट ज्यावेळी मैदानामध्ये होत असतो त्यावेळी नक्कीच खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये स्मृती येत असते आणि जी बॉडी लँग्वेज असते ती हाय लेवलला जाते मित्रांनो. काय सुरेख चेंडूपैकी झाला. पहिल्या विकेटचं पतन झालं. धावसंख्या मात्र एंड ऑफ द फर्स्ट इनिंग रन बॉल फक्त 6 धाबा धाबलकावरती लागल्यात. 6 चेंडू मध्ये 6 धाबा खर्ची घातल्या मयूर शिंदे. आज जर टेनिस क्रिकेट रबर क्रिकेट पाहिलं गेलं तर KSK मध्ये खऱ्या अर्थानं या खेळाडूची नावाची खऱ्या अर्थानं चर्चा आहे. अक्षय आउट झाला, किरण आलाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय किरण. साधोबा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. गोलंदाजी मार्क वरती मात्र तेजस शिंदे पाहायला मिळतोय आपल्याला. हा एक खेळाडू, एक उपयुक्त खेळाडू यंगस्टर क्रिकेट संघासाठी खऱ्या अर्थानं फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये खऱ्या अर्थानं एक ऑलराऊंडर कामगिरी करणारा हा तेजस शिंदे मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं गेलंय. चला थोडासा वेळ वाया घालू नका. स्वप्नील शिंदे
आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे, थोडस आपण स्पीडअप करायचं आहे. तर आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील आपल्याला सुतारच आहेत का सगळे? किरण सुतार. ओहो, मधुर आवाज, उंची आहे, लांबी कितीवर आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का, आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला जातोय. लॉंग ऑन रिझनला परताबा लागेल किरण सुतारला. गोल्डन डक वरती मला वाटतं आउट होऊन तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतात किरण सुतार. याचं श्रेय नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाला देणं गरजेचं आहे. सुरेख फटका होता, किरणच्या बॅट मधून आला होता, परंतु इथे थोडीशी ताकद कमी पडली असं म्हणायला हरकत नाहीये आणि विकेटचं पतन मात्र झालंय. आता मात्र सागरच्या माइंड मध्ये काय गेम चालला असेल, कारण 2 मोहरे तंबूच्या आश्रयाला परतल्यात. खूप मोठी जबाबदारी वाढली आता सागर सुतार वरती. चला फलंदाजी, नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळते. थोडं स्पीडअप करा, नेक्स्ट फलंदाज तयार ठेवा प्लीज मित्रांनो. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं नागेशभाई कदम यांचं या मंचावरती आगमन होतं. दादा आपलं हार्दिक हार्दिक आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये स्वागत आहे, कारण काल उद्घाटन प्रसंगी आपण उपस्थित होता. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपलं स्वागत आहे. शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र पाठलाग करण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळले जात आहेत. अवांतर धाबेचा इशारा, व्हाईट बॉल. एका धाबेने धावसंख्या पुढे आले, 7 या आकड्यावरती गेले धावसंख्या मित्रांनो. पुन्हा तेजस शिंदे सज्ज झाला आता मात्र सागर सुतार साठी. जोरदार प्रहार, परंतु चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मयूर शिंदे नॉट आउट टिपला जात आहे. इथे मात्र मोठा मोठा हादरा बसलाय, कारण सागर सुतारला परताबा लागेल. मोठे यश आहे इथे गोलंदाज तेजस शिंदेचं आणि मयूर शिंदेचं म्हणेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आमचे सिनियर खेळाडू अर्थातच सुभाष सुतार तात्या यांचं नक्कीच आगमन झालंय मैदानाच्या आतमध्ये. परंतु स्ट्राईक एंडला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं विशाल सुतार. तेजसचं कौतुक करावं लागेल. इथे मात्र इनसाइड ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, ठरवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आणि मी प्रत्येक वेळी सांगतो मित्रांनो, ज्या ज्या वेळी क्रिकेटमध्ये ठरवून शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय, काहीतरी विपरीत घडलेलं पाहायला मिळालंय. जसा सिच्युएशन त्या हिशोबाने जर फटका खेळतो आपण तर नक्कीच यशस्वी होत असतो. तेजस शिंदे कौतुक करावं लागेल. आतापर्यंत एकही चेंडू, आता मात्र चेंडू एज लागते. थर्ड स्लिप मधून चेंडू डी झोन मध्ये जातोय. पंच सांगतायत या ठिकाणी 1 धाव मात्र नक्कीच बाल केली जाईल. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 8 या आकड्यावरती. दुसरं षटक मात्र चालू असताना कुरुशी यंगस्टार कडून या संघाचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. गेला सीझन अतिशय बहारदार कामगिरी आहे. शॉर्ट पिच चेंडू पाठलाग करण्याचा प्रयत्न, पुन्हा पंच आमच्याकडे वळतील. अवांतर धाबेचा इशारा. 9 या आकड्यावरती धावसंख्या गेली आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, अजूनही खूप चेंडू शेष आहेत, काही घडू शकते. इथे 40 धावा बोर्डवरती असणं खूप गरजेचं आहे 4 षटकांमध्ये. इथे पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जातोय, परंतु एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक आता तैनात आहे. तिथे मात्र एकाच धाब्यावरती रोखलं जाईल. ज्या खेळाडूंनी मगाशी अतिशय सुरेख डायरेक्ट हिट केला होता तो खेळाडू इथे मात्र नक्कीच बाउंड्री लाईनला आता तैनात पाहायला मिळतो आपल्याला. एक छोटंसं, आणि मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, यंगस्टार कुरुशीची एक खासियत आहे. या संघाची उभारणी मुळातच नवजूत खेळाडूंना घेऊन झाली. गणेश शिंदे, सागर शिंदेचं कौतुक करेन. गेल्या 3-4 वर्षामध्ये सुरेख टीम बांधणी झाली आहे आणि आज अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळतायत. पुन्हा स्वेर मारा, पंच आपल्याकडे बळले जात आहेत. अवांतर धाव या ठिकाणी, परंतु कोणतेही बघा इथे कोणती हडबडट नाही. त्यांना माहिती आहे तेजस शिंदेची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यातून उभारी घेऊ शकतो, योग्य दिशेवरती येऊ शकतो, ह्याची जाणीव आहे. पाहिलं गेलं तर गणेश असेल, स्वप्नील शिंदे असेल, सागर असेल. इथे मात्र एज लागते आहे. काय घडणार, 1 धाव तर कंप्लीट केली जाईलच आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. मुवमेंट पहा, चेंडू
आउटस्विंग होत असतात. तेजस शिंदेच्या बाहेरच्या दिशेला निघतात, त्यामुळे मिडल ऑफ द बॅट लागत नाहीत. एंड ऑफ द सेकंड ओव्हर धावसंख्या 12 या आकड्यावरती 6च्या सरासरीने धावगती इथे राखण्यामध्ये यशस्वी झालाय म्हणेन. त्या ठिकाणी निपाणी 11 संघ आता सुभाष सुतार खऱ्या अर्थानं अनुभव तर खूप आहे, परंतु आज जर आपण पाहिलं गेलं तर सिनियर खेळाडूंकडून कुठेतरी यंगस्टरना फ्रंटला आणण्याचं काम केलं जातं. यंगस्टर खेळाडूंना चान्सेस पुढे देण्याचा प्रयत्न केला जातो, कारण आपल्या गावचं भवितव्य मात्र या यंगस्टर खेळाडूंच्या खांद्यावरती ठेवून हे सिनियर खेळाडू मात्र पाठीमागे राहत असतात. परंतु आता मात्र सुभाष तात्यांना नक्कीच इथे ती 2 षटकं आहेत अजूनही. पहा, जोरदार प्रहार केला गेला. स्क्वेअर लेग रिझनला चेंडू जातोय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थोडंसं बबलिंग झालं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एकीच दुहेरीमध्ये परिवर्तन झालेलं पाहायला मिळालं. 2 धाब्यांबरोबर धावसंख्या 14 या आकड्यावरती गेलेली पाहायला मिळते मित्रांनो. स्वप्नील शिंदे एक ऑलराऊंडर खेळाडू, खऱ्या अर्थानं घनसोली विभागामध्ये खरोखरच अतिशय बहारदार कामगिरी घनसोली संघाकडून खेळतो. नवी मुंबईचं ओपन क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो, परंतु आज आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळतो. यानंतरची मॅच असेल आपटी वर्सेस कोंडोशी. दोन्ही संघाचे कर्णधार फर्स्ट इनिंग नंतर आपला नाणेफेक केला जाईल. इथे मात्र पंच जोरदार सांगतायत, हा मात्र बिमरचा नो बॉल घोषित केला जातोय. येणारा चेंडू मात्र फ्री हिट असेल. फलंदाजांसाठी मेजवानी वॉर्निंग आहे आणि एक ताकीद सुद्धा दिली आहे, एक तुमचा बिमर झालाय. पंचांचं पॅनल खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर संजयजी सावंत असतील. इथे मात्र बॅटला चेंडू बरोबर लागत नाहीये आणि काय घडतंय, एक एक्स्ट्रा धाव सुद्धा बाल 2 धावा सर नक्कीच इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसाची सुरुवात झाली खऱ्या अर्थानं कालपासून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र एमसीए पॅनलचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. संजयजी सावंत असतील, राज नाईक जी असतील, त्याचबरोबर मनोजजी गुप्ता सर यांचं कालच्या पासून या स्पर्धेला खूप मोठं मोलाचं योगदान आहे, कारण खूप महत्वाची भूमिका आहे मित्रांनो पंचांची क्रिकेटच्या या पटलावरती. डान्सिंग ग्राउंड समोरच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून सागर शिंदे. चेंडू फेकी तर झाले परंतु खराब झाले, जाणीव झाली होती या ठिकाणी विशालला. सागरचा खराब थ्रो म्हणेल. एकी दुहेरीचं परिवर्तन. 2 धावा 3 धावा सर 3 धावा या चेंडूवरती आहेत ना. 3 धावा 2 धावल्या आणि 1 एक्स्ट्रा मधली 3 धावा नाही. 2 का 3 सर कळवा. 2 ना. कंप्लीट झाली नव्हती ना धाव. अरे पण ते कंप्लीट झाल्यानंतर डी मध्ये गेला तर एक्स्ट्रा 2 धावा ना सर. ओके 19 धावा. इथे मात्र सुभाष सुतारच्या बॅट मधून कडक प्रहार. लाजवाब लॉंग ऑन सीमा रेषा पार. काय लाजवाब फटकाय. ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं का दमखम आहे सिनियर खेळाडूंमध्ये अजूनही. या फटक्याने दाखवून दिलंय. जुना चेंडू द्या पटकन. या फटक्याने दाखवलंय अजूनही आमच्यामध्ये भरपूर क्रिकेट बाकी आहे, हे मात्र तात्या दाखवून देतात. लाजवाब फटका. धावसंख्या डायरेक्ट जाऊन पोहोचते 25 धावा. लॉस फॉर 3 विकेट्स. निपाणी 11 संघ पाहायला मिळतोय. स्वप्नील शिंदे वरती चढवलेला हा प्रहार. सुभाष सुतार एक सिनियर खेळाडू, तर एक अतिशय नावाजलेला गोलंदाज, इन्फॉर्म असलेला गोलंदाज. दाबलाय, प्रयत्न केलाय, परंतु पंच वाईट बॉल घोषित करतायत. अवांतर धावेची भर. 1 बाउन्सची या ठिकाणी वॉर्निंग सुद्धा येते, म्हणजेच दडपण आलंय स्वप्नील शिंदेवरती म्हणायला हरकत नाही. सुभाष सुतार खऱ्या अर्थानं इथे हबीज झालेले पाहायला मिळतात स्वप्नील शिंदेवरती. आडव्या पट्ट्यामध्ये मधुरावा चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषा पार. षटकार. सुभाष सुतार तात्या खऱ्या अर्थानं इथे एक वेगळ्याच मूड मध्ये आहे.
स्वप्नील शिंदेवरती प्रहार प्रहार चढवले जात आहेत. कुठेतरी त्याचं कंट्रोशन इथे हलवलेलं पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थानं दबाव जाणवायला लागलाय स्वप्नील शिंदेवरती, कारण सुभाष सुतार यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला जोरदार प्रहार केला जातोय, परंतु आता क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू फेकी केली जाणार, त्या दरम्यान एकेरी धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एंड ऑफ द 3 षटक. धाव संख्या जाऊन पोहोचली तब्बल 33 धाबा. काय सुरेख धाबा पहा, लाजवाब. इथे मात्र खऱ्या अर्थानं पहिलं षटक हाताळलं होतं मयूरने, फक्त 6 धाबा खर्ची घातल्या होत्या. तदनंतरच्या 2 षटकांमध्ये तब्बल 27 धाबा कुठल्या नेपाली संघाने. सेकंडला मग 6 होत्या पहा. इथे मात्र या स्वप्नीलच्या षटकामध्ये तब्बल 21 धाबा. चला टीम मीटिंग जास्त करू नका, इथे विचार करायला तर लावलायच नक्की सुभाष सुतारच्या फलंदाजीने, कारण मोठी मधली फळी आहे. सलामीची जी फळी होती, वरची फळी होती, ती गारद झाली. सागर गेला, विशाल गेला, सागर, अक्षय, किरण बाद झाल्यानंतर मात्र इथे सुभाष सुतारने सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत आणि काय लाजबाब खेळ दाखवतात या गावदेवी मैदानामध्ये. क्षितिज मात्र गोलंदाजी मार्क वरती, ज्यानं सुरेख एक रनआउट घेतला. इथे मात्र जोरदार प्रहार केला गेला आणि पंच डी सांगतायत. इथे मात्र डी मध्ये चेंडू लागून जातोय. जोरदार प्रहार केला होता तात्यांनी, परंतु इथे 1 धाव प्राप्त होईल. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसबल 34. 34 धाबा फलकावरती लागल्यात निपाणी 11 संघाच्या. क्षितिज शिंदे काय करणार, सुभाष तात्याला रोखलं जातंय का, पाहूया पुढचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक गणेश शिंदे स्वतः आणि काय करताय इथे मात्र लॉलीपॉप झेल मात्र धरणीला दान. ही चुकी खूप महागात पडेल. इथे विकेट गेली नाही त्याचं दुःख नाही, पण आपल्या गोलंदाजाचं जे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असतंय ते मात्र खच्चीकरण झालं म्हणेल, कारण नवोदित खेळाडू घडवायचे आहेत तर त्यांचे झेल असे सोडले नाही पाहिजेत. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये हे घडत असतं मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. आपली लेंथ लाईन सोडणं. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि त्या दुसऱ्या थ्रोम मध्ये पकडला झेल. मला वाटलं हाही झेल ड्रॉप होतो की काय, परंतु मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये यशस्वीरित्या पकडला. विकेटचं पतन होईल, विशालला परताब लागेल या ठिकाणी. बॅक टू पवेलियन, परंतु सुभाष सुतार मात्र स्ट्राईक एंडला गेलेले पाहायला मिळत आहेत. यानंतरची मॅच असेल आपटी वर्सेस कोंडोशी. दोन्ही संघाचे संघनायक या षटकानंतर आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपल्याला विनंती आहे आपण टॉस का बॉस या ठिकाणी सज्ज राहायचे. या ठिकाणी दुसरी सूचना आहे आपल्याला, षटकाच्या नंतर आपली नाणेफेक केली जाईल. नवीन फलंदाज संदीप. पुन्हा एकदा जोरदार पार, शॉर्ट स्क्वेअर लेगला. धाव घेण्याचा मानस नव्हता सुभाष तात्यांचा, कारण स्ट्राईक हवी होती, मोठे फटके खेळायचे आहेत. परंतु नवीन फलंदाज आपल्याला संदीप पाहायला मिळतो, स्ट्राईक एंडला गेला आहे. क्षितिज शिंदेचं कौतुक करेन. काय खऱ्या अर्थानं वय पाहिलं गेलं तर 15च्या आसपास असणारा हा खेळाडू डान्सिंग राऊंड खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र नक्कीच फाईन लेग रिझनला चेंडू जातोय. थर्डमॅन मध्ये डी झोन मध्ये जाईल चेंडू आणि या ठिकाणी 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 37 धावा झाल्यात. गणेशजी कदम यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत आहे. शॉर्ट चेंडू अनसक्सेसफुल झाला. मला वाटतं तिथे स्क्वेअर लेग रिझन बॉडी लाईनला टिपला जाईल. संदीपला परताबा लागेल आणि या ठिकाणी विकेटच्या पतना बरोबरच मला वाटते एंड ऑफ द इनिंग. पहिली इनिंग संपले. 37 धावा धावफलकावरती आणि 38 धावांचं आव्हान असेल कुरोशी यंगस्टर समोर. आणि जर फलंदाजीचा एकंदरीत विचार केला गेला तर हे आव्हान कुठेही अवघड नाहीये कुरोशी यंगस्टर साठी,
कारण खूप मोठी बॅटिंग लाईन आहे. सागर शिंदे, स्वप्नील शिंदे, तेजस शिंदे, मयूर शिंदे, गणेश शिंदे अशी खूप लॉंग लाईन आहे. परंतु जर स्क्वॉड पाहिला मित्रांनो युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहत असाल तर किती यंग स्टार आहेत पहा. छोटे छोटे खेळाडू या संघामध्ये जवळजवळ 50% आहेत, तरी सुद्धा दमखम दाखवतात. KSK प्रतिष्ठान मध्ये जर आज विचार केला गेल्या सीझन 38 ला भिन आहे, गेल्या सीझनचा विचार केला तर खूप प्राइज मारले. तर इथे अपटी वर्सेस कोंडोशी दोन्ही संघात शेवटचा कॉल आपल्यासाठी आलात का? दोघी पण आलेत ना. नक्कीच कोंडोशी संघ आहेत ना? प्लीज चला. गणेशजी कदम यांना विनंती करेन आपण टॉस का बॉस या ठिकाणी जाऊन नाणेफेक करायचे. तिथले उठा प्लीज मित्रांनो थोड्या वेळासाठी. आणि कॅमेरामॅन आपण टॉस का बॉस या ठिकाणी आपला कॅमेरा झूम करा. एका बाजूला असेल कोंडोशी. खऱ्या अर्थानं KSK क्रीडा प्रतिष्ठान मध्ये प्रथमच रजिस्ट्रेशन झालंय आणि पहिली स्पर्धा खेळतायत ती टीम खऱ्या अर्थानं कोंडोशी. दुसऱ्या बाजूला असेल आपटी. तर जाऊया संतोष शिंदे यांच्याकडे टॉस का बॉस या ठिकाणी. आपटी संघाचा राकेश कदम आणि कोंडोशी संघाचा रवी अनपट दोन्ही संघ नाही उपस्थित आहेत. दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय गणेशजी कदम यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. या ठिकाणी आपटी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मी नक्कीच जाईन राकेशकडे. राकेश काय टॉस नंतर काय घेशील? सर्वप्रथम तर आम्ही आज फलंदाजी करू, कारण की विकेटचं जसं रूप बघतोय आपण सकाळपासूनच्या ज्या मॅच पाहिल्या आपण त्याप्रमाणे आमचं पहिलं डिसिजन फलंदाजीच होतं आणि फलंदाजीच घेऊ आम्ही. नक्कीच किती धावा या मैदानावर उभा करण्याचा मानस असेल तुमचा? जर सकाळपासूनच्या मॅच आपण पाहतोय तर तिथे टार्गेट काही सेट झालेलं नाही, कारण की 18 बॉल 18, 24 बॉल 24 हे देखील मॅच इथे चस झाले नाही किंवा विन झाले अपोजिट टीम. तर असं टार्गेट काय नाही, पण तरी सुद्धा आम्ही निदान 30+ मॅच खेळायचं बघू आम्ही. नक्कीच म्हणजे तुझा चांगला खेळ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल तर मी नक्कीच जाईन. कोंडोची संघाचा या ठिकाणी रवी अनपट उपस्थित आहे. पहिल्यांदा मला वाटतं KSK मध्ये त्यांची एंट्री झाली. रवी, KSK मध्ये एंट्री झाल्यानंतर या स्पर्धेविषयी KSK विषयी थोडंसं तुझ्याकडून ऐकून घेण्यात आम्हाला आनंद वाटेल. काय सांगशील? गेले 3 ते 4 वर्ष आम्ही इथं KSK मध्ये रजिस्ट्रेशन करायचं चाललं होतं, पण काही प्रॉब्लेममुळे आमचं झालं नव्हतं. तर ह्या वर्षी आम्हाला ती संधी भेटली. आम्ही त्यांचं चांगलं खेळू असं आमची टीमचं एक सपोर्ट म्हणून तो आयोजकांना पण खेळत जाऊ आणि चांगला खेळ दाखवू आमचा यावर्षी. नक्कीच किती धावा बनेल रोखशील आपटी संघाला? बोला गेले 4 ओव्हरी 44-45च्या खालीच आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आणि रवीचा आज वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाच्या तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाच्या संघनायकांना आणि संघांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि गणेश कदम यांचं देखील आभार. जाऊया पुन्हा गणेश शिंदे यांच्याकडे. धन्यवाद. आपण इथे टॉस का बॉस या ठिकाणी आवाज ऐकत होता संतोषजी शिंदे यांचा. पहिला चेंडू मात्र संदीप गुरुजी यांचा फुल टॉस चेंडू इथे मात्र मिस केला. स्वप्नील शिंदे डीच्या झोन मध्ये चेंडू जातोय. परंतु आज एकंदरीत आपण विचार केला स्वप्नील शिंदेची जर फलंदाजी पाहिली तर खूप फॉर्म असलेला फलंदाज आहे. खऱ्या अर्थानं 1 हँडेड कित्येक मॅच यंगस्टर साठी जिंकून दिलेला हा खेळाडू. आणि नॉस्टॅकेला सागर शिंदे पाहतोय. परंतु संदीप गुरुजी पुन्हा एकदा पहा काय कलात्मक फटका आहे. पॉइंट एक कव्हरच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषेकडे जातोय. 4 होतात का? आणि 4 धावा नक्कीच या ठिकाणी. पहा काय अपेअर दिलाय क्षेत्ररक्षणासाठी. खूप चांगली क्षेत्ररक्षण करण्याची नक्कीच प्रयत्न झाला तिथे, परंतु चेंडूने मात्र सरशी घातली. आलेल्या ह्या 4 धावा 4 धाब्यांनी नक्कीच धावफलक राहील 5 या आकड्यावरती. 38 धाबांचा भान घेऊन मैदानाच्या आतमध्ये सागर शिंदे आणि स्वप्नील शिंदे. हॅलो
नाही, या ठिकाणी जी ऑफ साईडचं थोडंसं आउटफील्ड आहे सर, थोडी खराबच आहे तिथे. बॉलचा काही इश्यू असेल नसेल, परंतु तिथे थोडंसं खराब आउटफील्ड असल्यामुळे चेंडूची गती कमी होती आहे. परंतु लाजबाब स्वप्नील शिंदे खऱ्या अर्थानं उर्फ लाल्या या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू, आमच्या कुरोशी गावचा खऱ्या अर्थानं यंगस्टर खेळाडू आणि लाजबाब फलंदाजी आतापर्यंत. पुन्हा एकदा संदीप गुरुजी निघतायत पहा, इथे पुन्हा एकदा बचावात्मक पद्धतीचा प्रयत्न केला जातोच. या ठिकाणी पंचांकडे नक्कीच डी झोन पंच सांगतायत. एक धाव पुन्हा एकदा स्ट्राईक इनला स्वप्नील शिंदे जाईल. 38 धावांचं आव्हान आहे आणि हे पेलण्याची क्षमता मी मगाशी सांगितलं, कारण खोलवर फलंदाजी आहे कुरोशी संघाच्या या तंबूमध्ये. ते कोंडोसीने टॉस कोणी जिंकलाय ते लिहिलं का पुढे? आपली टॉस रिव्हर्स अटेम्प्ट केला. इथे मात्र जोखीम होती, काय आवश्यकता नसताना, कारण तुम्हाला मित्रांनो पाठीमागचं सर्कल घोषित आहे. ज्या ज्यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करतो त्यावेळी नक्कीच जे घोषित क्षेत्र आहे तिथे जास्त चेंडू जात असतात. हे स्वप्नीलला याची जाणीव असणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी रिव्हर्स खेळतो आपण व्ही मध्ये कधी खेळू शकत नाहीये, तिथे मात्र 360 खेळावा लागतो. परंतु इथे मात्र स्वप्नील शिंदेचं माइंड वेगळ्या हाय लेवलला आहे, कारण ज्या वेळेस आपण स्वीप खेळत असतो त्यावेळी आपला कॉन्फिडन्स महत्वाचा असतो. इथे मात्र कव्हरच्या रिझन मधून जातोय, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू फील करेल, फेकी करेल, त्या दरम्यान एकेरीस धाबेची भर पडेल. धावसंख्या जाईल 7 या आकड्यावरती. 38 धावांचा विचार केला तर 9.5ची सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. त्यामधल्या 8 धावा तर नक्कीच इथे अर्जित झाल्यात. अजूनही पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संदीप गुरुजी, प्रख्यात नाव खऱ्या अर्थानं आपल्या विभागामध्ये. 7 झाल्यात ना, 7 झाल्यात, सॉरी 7 धावा झाल्यात. 7 धावा धावफलकावरती लागली आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा फसवा चेंडू, सुरेख गोलंदाजी, आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी पाहायला मिळाली. एंड ऑफ द मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे पाहायला मिळालं. फक्त 7 धावा खर्ची घातल्यात. आता मात्र इथे समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. आता इथे 18 चेंडू मध्ये 31 धावा करायच्या आहेत तुम्हाला. हे समीकरण डोक्यामध्ये ठेवावं लागेल, कारण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुपर हाताळलं. त्यामुळे मॅचचं नक्कीच काहीतरी वेगळं समीकरण मांडावं लागेल. एवढा वेळ टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. तात्या विनंती असेल आपण वेळेचं महत्व समजा, कारण आपण आजच्या दिवसामध्ये 1-2 मॅचेस एक्स्ट्रा खेळतोय, कारण काल खूप लेट मॅचेस सुरू झाल्या. त्यामुळे तो वेळ आपल्याला वाचवायचा आहे. फायनल कम से कम 4 षटकांच्या तरी व्हावी, ही अशी नक्की माफक अपेक्षा असते प्रत्येक आयोजकाची. तर इथे मात्र आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय पाहायचंय. मला वाटतं अक्षय हातामध्ये चेंडू सोपवला जातोय कर्णधाराकडून, अर्थातच सागर सुतार. इथे मात्र नक्कीच गेम माइंड मध्ये असतो कायम. आपण विचार केला एकंदरीत सारसोळेचं मैदान पाहिलं तर कित्येकदा सागर सुतारने त्या मैदानामध्ये आपलं अधिराज्य गाजवलंय. आणि आता मात्र आपल्या संघाचं लिडिंग सीप अर्थातच नेतृत्व करत असताना ती चुनक सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. परंतु सलामीची जोडीचा विचार केला तर सागरला अजूनही चेंडू काही जास्त फेस करायला मिळाले नाही आहेत. त्याच्याकडे सुद्धा दमखम आहे. स्वप्नील शिंदे तर नो डाऊट एक मोठा फलंदाज आज KSK मध्ये नावा रूपाला येतोय. चला जास्त वेळ ती सजवू नका, फील्डचा ती वेळ वाया घालू नका. इथे मात्र खूपच शॉट दाबण्याचा प्रयत्न आणि पंच आम्हाला सांगतात हा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 1 शॉट इथे मात्र ताकीद दिली जाते, म्हणजेच पुन्हा एकदा दडपण आहे. आता तुम्हाला खोलवर टप्प्याचीच गोलंदाजी करायची आहे. आणि स्वप्नील शिंदे बद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं ऑन साइडचा बादशाह आहे. सुरेख फटके त्याच्या बॅट मधून येत असतात. जोरदार पुल सक्सेसफुल झालाय का? हो नक्कीच. गेंद हवाई सफर करते हुए दर्शकों में 6 रनों के लिए. इथे मात्र आता सांगत होतो, कारण स्वप्नील शिंदेची ऑन साइड वरती जे प्रादुर्भाव आहे, कारण त्याच्या बॅट मध्ये जी पॉवर आहे, ऑन साइडला कित्येकदा आपण पाहिलंय षटकार आणि त्यानंतर आलेला हा षटकार. तुम्ही स्वप्नील शिंदेला शॉर्ट पिच गोलंदाजी करू शकत नाहीये. या 6 धाब्यांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल
14 या आकड्यावरती 38 धाबांचा बचाव करायचा आहे. तर ज्या प्रकारे संदीप गुरुजी यांनी गोलंदाजी केली, ऑफ एसटी आणि ऑफ एसटीच्या बाहेर लँड केली यॉर्कर चेंडू, ती कुठेतरी रणनीती अपनावी लागेल आणि तेच कानमंत्र मला वाटतं दिला संदीप गुरुजी यांनी. काय घडणार येणारे पुढचे चेंडू, परंतु आता तुम्ही स्वप्नील शिंदेला रोखू शकत नाहीये, कारण बराच वेळ खेळपट्टीवरती घालवलाय. आता मोठे फटके नक्कीच त्याच्या भत्त्यामधून बाहेर येणार. पुन्हा एकदा इथे मात्र पंच नो बॉल घोषित करतायत. दुसरा शॉट चेंडू फेकू शकत नाही तुम्ही मित्रांनो, आणि इथे मात्र पंच नक्कीच दंडित करतायत. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉल असेल, परंतु येणारे पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. येणारा चेंडू स्वप्नील शिंदेसाठी मेजवानीचा, अर्थातच फ्री हिट चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. थोडस बदल नक्की साइड चेंजेस पाहायला मिळत आहेत. जोरदार प्रहार, डीप मिड विकेट रिझन बाउंड्री क्षेत्ररक्षक त्याला सुप असतात त्या. इथे थोडीशी घपलत झाली होती, चेंडू हाईटच्या वरतून गेला होता, परंतु सुरेख बॅकिंग पाहायला मिळाली किरण यांच्या माध्यमातून. ही आहे क्रिकेटची मजा मित्रांनो, कारण एकाच्या मागे एक सज्ज असणं गरजेचं आहे आणि ते पाहायला मिळालं. 4 2 मध्ये परिवर्तन झालं. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. अजूनही मला वाटते भरपूर धावांची आवश्यकता आहे इथे कुरुशी 11 संघाला. यंग स्टार कुरुशी खऱ्या अर्थानं एक मोठं नाव खऱ्या अर्थानं या संघाचं आज गाजते. इथे मात्र समजदारीचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला सज्ज नाहीये, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट स्क्वेअरवरून क्षेत्ररक्षक येतोय. 1 आणि 1 धाबेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 18 या आकड्यावरती गेले, म्हणजेच अजूनही 20 धाबांची आवश्यकता असेल. दुसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. खराब चेंडू, इथे मात्र नो बॉल घोषित केला जातोय पंचाकडून. बिमरचा आणि डी अर्थातच 2 धाबा या चेंडूवरती बहाल केल्या जातील समोरच्या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. दुसरं षटक अक्षयचं खूप महागडे षटक ठरताना पाहायला मिळतंय निपाणी संघासाठी. यानंतरची मॅच आपल्या समोर असेल आपटी वर्सेस कोंडोशी. आपटी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम मला वाटतं फलंदाजी स्वीकारली. तर कोंडोशी संघाचे संघ नाही, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला स्क्वॉड निश्चित सज्ज राहायचंय. या मॅच नंतर आपल्याला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, याची दक्षता घ्या आपण. सागरच्या बॅट मधून मोठा फटका येण्याची अपेक्षा, परंतु चेंडू फटका फसलाय. चेंडू लँड होते स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फील करेल फेकी करेल त्या दरम्यान मात्र घेतलेल्या दुहेरी धाबा. दात तर मागितली जाते पंचांकडे काहीतरी नो बॉलची भीमरच्या, परंतु साप फेटाळली जाते. 2 धाबींनी धावफलक होईल. 24 आकड्यावरती 22 आकड्यावरती जाते मित्रांनो. जोरदार प्रहार, मधुर साइड स्क्रीनच्या वरती. हो लाजवाब, काय सुपर डुपर अपडेट पाहायला मिळाला. 1 हँडेड सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू मात्र पकडला. काय सुरेख झेल, लाजवाब मित्रांनो. या क्रिकेटला खऱ्या अर्थानं दाद दिली गेली पाहिजे. मी माझ्या संघासाठी माझ्या गावासाठी 100% अपडेट देणार स्वप्नील सुथार च्या माध्यमातून. कारण मित्रांनो आज आपल्याला आपला अख्खा गाव पाहतोय, कारण पहिलं क्रिकेट राहिलं ना. आज युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आज कित्येक प्रेक्षक वर्ग घर बसले आपल्याला पाहतोय, आपल्या खेळाकडे पाहतोय. आणि मला माझ्या गावासाठी काहीतरी योगदान द्यायचंय. मला आज माझ्या एवढ्या मोठ्या गावामधून 11 मध्ये सिलेक्शन झालंय. काहीतरी माझ्याकडे क्षमता आहे, ते मला दाखवायची आहे. दिलेल्या संधीचं मला सोनं करायचंय. ही ज्यावेळेस मानसिकता आपल्या तयार होईल तेव्हाच नक्कीच आपण मोठी कामगिरी करू शकतो. नवीन फलंदाज तेजस शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे, परंतु आता स्वप्नीलची कामगिरी वाढली आहे, जबाबदारी वाढली आहे. उलटा चेंडू, जोरदार पुल, क्षेत्ररक्षकांना 2 भेदून चेंडू जातोय.
सीमा रेषा पार लगावला जातोय स्वप्नील शिंदेच्या बॅट मधून या ठिकाणी खणखणीत षटकार. ही ताकद आहे स्वप्नील शिंदेची. आणि मित्रांनो, मी मगाशी स्टार्टला सांगितलं जे ऑन साइडचा रिझन आहे तिथे स्वप्नील शिंदेला तुम्ही रोखू शकत नाहीये. जर तुम्हाला वाचायचं असेल तर संदीप गुरुजी यांनी जी गोलंदाजी केली, ऑफ साइडच्या स्टंपाच्या बाहेर यॉर्कर चेंडू फेकले, तिथे स्वप्नील शिंदेला थांबवला होता. परंतु नंतर मात्र गोलंदाजी त्या पद्धतीची झाली नाहीये. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 28 धाबा, म्हणजे 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता असं समीकरण आलंय यंगस्टर कृषी संघाचं. मिळतं जुळतं रन बॉल पेक्षा कमी धावगती. आता काय रणनीती असेल सागर सुतारची हे पाहणं नक्कीच मनोरंजनाचं ठरणार आहे. 10 धावा हव्यात 12 चेंडू मध्ये विजयासाठी. जवळजवळ विजय अवाक्यामध्ये म्हणायला हरकत नाही, परंतु कोणत्याही क्रिकेटमध्ये भाकीत करणं मूर्खपणाचं लक्षण ठरतं. कारण शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत तेजस शिंदे इथे काय घडणार आहे. आणि इथे कहाणी मेटीस तेजस शिंदेला परतावं लागेल. कॉलिंग खूप महत्वाची असते. स्वप्नील शिंदे तर निघाला होता, परंतु तेजस मात्र कुठेतरी कमी पडला आणि इथे मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल तेजस शिंदेला. हादरा तर बसलाय. जर का या सिच्युएशन मध्ये स्वप्नील शिंदेला गळाला लावला तर मात्र निपाणी संघ वरचढ ठरेल. कारण क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट कधी या बाजूला तुलायमान तर कधी त्या बाजूला तुलायमान पाहायला मिळतं. आणि ती स्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते. 11 चेंडू 10 धावा. काही घडू शकतंय. जबाबदारी स्वप्नील शिंदेवरती खूप मोठी आहे आता आपल्या संघाची. मयूर शिंदे गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. सागर सुतार सजावट करतोय. इथे मात्र समजदारीचं क्रिकेट ढकलून दिलाय. मिड विकेट रिझन. तिथे क्षेत्ररक्षक झपकन येतात, थोडंसं बबलिंग झाले, परंतु मयूर शिंदेला तुम्ही धावबाद करू शकत नाही मित्रांनो. खूप जोरदार रनिंग असते क्रिकेटच्या या खऱ्या अर्थानं 22 आरड्यामध्ये. कारण मयूर शिंदे खऱ्या अर्थानं खूप जी बॉडी आहे खूप सडपातळ आहे, परंतु जे लक्ष आहे क्रिकेटच्या वर्तुळामध्ये खऱ्या अर्थानं खूप बारकाईने ठेवलेला हा खेळाडू असतो. 2 धाबेची भर धावसंख्या जाऊन पोहोचल 30 या आकड्यावरती. 10 चेंडू 8 धाबा असं समीकरण आहे. स्वप्नील शिंदे मात्र समजदारीचे क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा कुठेतरी ढकलण्याचा प्रयत्न, परंतु ज्या वेळेस असं माइंड आपलं सेट होत असतो मित्रांनो त्यावेळेस हानी नुकसान जास्त वेळा पोहोचलंय. कारण जिथे आपण चौकार षटकार वसूल करतोय व इथे एक धाव रोखण्यासाठी सजावट झाली क्षेत्ररक्षकाची, तिथे आपण मोठ्या फटक्यांचा चान्स घेणं गरजेचं आहे. परंतु जबाबदारी आहे, कारण स्वप्नीलला माहिती आहे पाठीमागे आता मात्र नक्कीच थोडा अडथळ येऊ शकतो याची जाणीव मात्र स्वप्नीलला आहे. विशालचं कौतुक करेन. काय लाजबाब गोलंदाजी आहे. समजदारीचं क्रिकेट पहा इथे ढकलून दिलाय कव्हर मध्ये. पाठीमागून नक्कीच संदीप गुरुजी आपल्याला पाहायला मिळतात. कलेक्शन खूप सुंदर झालं. 1 आणि 1 धाबेवरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 धाबा, म्हणजे 7 धाबांची आवश्यकता आहे. या षटकातील सुद्धा काही चेंडू अजून शेष आहेत. 8 चेंडू 7 धाबा. काय मॅच आहे. काही घडू शकते. एक विकेट खऱ्या अर्थानं निपाणी संघाला ऊर्जा मिळवून देऊ शकते. इथे पहा काय सुरेख गोलंदाजी. ही लेंथ लाईन खूप महत्वाची होती मगाशी, कारण ऑफिसच्या बाहेर लँड होणारे चेंडू इथे मात्र फलंदाजांना थोडीशी अडचण ठरतात. ते मात्र पाहायला मिळते आपल्याला. सुरेख गोलंदाजी विशाल सुतारच आहे ना. विशाल सुतार खऱ्या अर्थानं वरचढ होतोय. गेम मध्ये ऑन ठेवतोय निपाणी संघाला. इथे पंच सांगतात बाईच्या स्वरूपामधील डी झोन. 1 धाव. सागरने थोडीशी गलती केली म्हणेन. धावसंख्या जाऊन 32 वरती पोहोचते. रन बॉल 6 चेंडू 6 धाबांची आवश्यकता कुरोशी यंगस्टार साठी. या सीझन मधला पहिला विजय कोणाच्या पारड्यात पडतो. चला थोडस स्पीडअप करा. सागर जास्त वेळ घेऊ नका. आणि पंचांना ही सूचना आहे प्लीज सर आपण ताकीद द्या, कारण हे लोक असे 3 मीटिंग्स घेत राहणार. आपला संध्याकाळचा खूप महत्वाचा वेळ आहे, कारण एक मोठी स्पर्धा आयोजन करत असताना आयोजकांचे सुद्धा काहीतरी प्लॅनिंग असतात. त्या हिशोबाने तिथे नक्कीच त्यांना काही गोष्टी करायच्या असतात. त्यासाठी वेळ खूप महत्वाचा आहे. नवीन गोलंदाज मात्र
स्वप्नील सुतार तो स्वप्नील शिंदे हे खऱ्या अर्थानं युद्ध मैदानामध्ये पहिला चेंडू खराब दिशा लेकिस्तीच्या बाहेर पंच आमच्याकडे बळले जात आहेत हा मात्र खराब चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जातोय आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 इथे मात्र पालन केलं जातंय आणि तुम्ही अशी खऱ्या अर्थानं लेग स्टंपावरती गोलंदाजी करू शकत नाहीये पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पुन्हा पंचांचे हात फिरवले जातील व्हाईट बॉल घोषित केला जातोय कुठेतरी थोडासा गती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय स्वप्नील सुतारकडून फक्त पेसिंग महत्वाची नाही मित्रांनो गती बरोबरच दिशा ही सुद्धा खूप महत्वाची आहे लेंथ लाईन टप्पा खूप महत्वाचा आहे आणि मला वाटतं या ठिकाणी काय घडणार पंच पुन्हा ओळखतायत वाईट +1 इथे पूर्ण मॅचची मजा घालवून टाकली असं म्हणेल स्वप्नील सुतारनी कारण कुठेतरी वाटलं होतं शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाऊ शकते परंतु इथे 4 धावा तब्बल अवांतर खर्ची घातल्या आणि आता समीकरण आहे फक्त 2 धाब्यांचं 6 चेंडू 2 धाबा स्वप्नील शिंदे मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे स्टार्ट टू एंड ही खासियत आहे स्वप्नील शिंदेची इथे मोठा प्रहार ही लाईन खूप गरजेची आहे पहिल्यापासून ही लाईन असणं गरजेची आहे डॉट डिलिव्हरी 5 चेंडू आणि 2 धाबा असं समीकरण आहे या मॅचचं खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो या गावदेवी 40+ जुगाव नवी मुंबई इथे समजदारीचं क्रिकेट खऱ्या अर्थानं कव्हरच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषा पार विजयी चौकार अर्थात स्वप्नील शिंदेच्या बॅट मधून आणि नो डाऊट या मॅचचा हिरो अर्थातच मॅन ऑफ द मॅच स्वप्नील शिंदे नक्कीच आपण याच मंचावरती अतिशय बहारदार फलंदाजी केली स्टार्ट टू एंड आपण पाहिलं 30 धाबा पहा इथे आमचे स्कोरर सहकारी सांगतायत स्वप्नील शिंदे